मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आता सकाळपासूनच मुंबईकर बाहेर पडलाय। त्याचबरोबर अनेक नेते पदाधिकारी किंवा उमेदवार हे सुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत या ठिकाणी पाहू शकता माजी आमदार सदा सरवणकर आणि त्यांच्या मुलगी म्हणजे प्रिया सरवणकर या उमेदवार आहेत। यांनी सुद्धा आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ताई, सर्वप्रथम काय सांगाल, मतदानाचा हक्क बजावला आहे तर काय नेमकं मुद्दा लोकांना काय आव्हान करेल? मी सर्वात प्रथम तर सगळ्यांना सांगेन की लवकरात लवकर येऊन आपला जो मतदानाचा अधिकार आहे तो लवकर बजावा। आणि तसं बघायला गेलं तर मी आता फिरले 2-3 ठिकाणी मतदार आहेत हे मोठ्या प्रमाणावरती घरातून बाहेर निघालेले आहेत आणि यावेळेला मतदान नक्कीच मोठ्या प्रमाणावर होईल, कारण की मुंबईच्या जनतेला आता विकासाची गरज आहे आणि त्यासाठी लोक मतदान करणार आहेत। महाराष्ट्र आणि आपला भारत जसा आज शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि रिपाई यांच्या मुळे जो विकास होत आहे पूर्ण देशामध्ये, तर मुंबईकरसुद्धा विकासाला नक्कीच मतदान करतील, शिवसेना, भारतीय जनता पार्टीला नक्कीच मतदान करतील। निश्चितच याचप्रमाणे आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात मुंबईतील नागरिक असेल किंवा मग युवा पिढी ही मोठ्या प्रमाणावरती सकाळपासून मतदानात उतरल्याचं पाहायला मिळतं। तुम्ही सुद्धा स्वतः वोटिंग पूलवरती जाऊन स्वतः पाहणी करतायत? हो, नक्कीच, कारण की सगळ्यांना माहिती आहे की आज देशाला, भारताला, तशीच मुंबईला सुद्धा विकासाची गरज आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे विकासाच्या गतीने मोठ्या प्रमाणावर वाटचाल करत आहे आणि त्यामुळे युवा पिढी नको त्या भूलथापांवर बळी न पडता नक्कीच विकासासाठी मतदान करतील। आपल्यासोबत सदा सरवंग सर आहेत। सर, काय सांगाल, एकूण तुम्ही सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहात, काय एकूण सगळे वातावरण पाहायला मिळते तुम्हाला? निवडणूक ही लोकशाहीचा महोत्सव असतो। या महोत्सवात भाग घ्यायला प्रत्येक नागरिकाला आवडतं आणि तसाच मी माझा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। मी खास करून आजच्या शुभदिनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांचे मी आभार व्यक्त करीन। आमच्या विभागामध्ये जे उमेदवार दिले आहेत यांची निवड अतिशय योग्य अशी केलेली आहे। प्रभाग क्रमांक 191मधून प्रिया गुरव सरवणकर यांची नियुक्ती केली। मला असं वाटतं त्या तरुण तडफदार आहे, इथल्या जनतेला परिवर्तनाची गरज आहे आणि त्यामुळे प्रियाची निवड इथले मतदार करतील अशा प्रकारचा एक विश्वास आहे। सर, आत्तापर्यंत आपण इतक्या प्रचारासाठी फिरलात, कसा लोकांमध्ये उत्साह आहे? कारण एकीकडे ठाकरे बंधू ज्यावेळी एकत्रित आला आहेत आणि ठाकरे बंधूंच्या विरुद्ध आपली लढाई आहे, काय वाटतं कसं आव्हान असणार आहे? बघा, कोण कशासाठी एकत्र आलं ही लोक ओळखत आहेत आणि त्यामुळे एकत्र आले म्हणून मतदान करण्यापेक्षा विकासावरती आपण लक्ष केंद्रित करून मतदान करावं या विचाराची आज मुंबईतली जनता आहे। मला असं वाटतं त्यामध्ये महायुतीला निश्चित यश येईल आणि मुंबईचा महापौर मराठाच बसेल अशा प्रकारचा एक विश्वास वाटतो। नक्कीच, पण सर, काल रात्री काही अनेक पक्षांकडनं कुठेतरी पैसे वाटप किंवा निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे सुद्धा काही व्हिडिओ असतील किंवा प्रसारमाध्यमातून बाहेर आलेलं पाहायला मिळालं, कसं बघताय आपण? मला असं वाटतं ह्या सगळ्या लोकशाहीतल्या प्रक्रिया आहेत, याच्यामध्ये कुठल्याही पैसे वाटपासारखे अभद्र प्रकार होऊ नयेत यासाठी शिवसेना, भारतीय जनता पक्ष आम्ही कटाक्षाने लक्ष देतो आहे आणि ही निवडणूक अतिशय शांतपणे व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। सर, अगदी शेवटचा प्रश्न, कशा पद्धतीने आव्हान कराल मुंबईकरांना? कारण मोठ्या प्रमाणात मतदान व्हावं ही सर्वांची इच्छा आणि लोकशाहीचा उत्सव तुम्ही जसं म्हणतात, ह्या लोकशाहीचा उत्सव या सर्वांनी साजरा केला पाहिजे की नाही? हा निश्चित आज करतात, मोठ्या प्रमाणात मुंबईतले नागरिक या ठिकाणी मतदानाला येत आहेत। मला असं वाटतं साधारण 9 वाजल्यानंतर मोठ्या रांगा लागतील आणि साधारणतः 70 ते 80% मतदान हे 191 आणि माहीम विधानसभेतून होईल अशा प्रकारचा एक विश्वास आहे। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। तर सर, आपण पाहिलं की आपल्यासोबत होते माजी आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे मुलगी म्हणजे त्याची उमेदवारीला उभे आहेत त्या म्हणजे प्रिया सरवणकर, यांच्या माध्यमातून सुद्धा आज मतदानाचा हक्क जो होता त्यांच्याकडनं बजावल्याचा आपल्याला पाहायला मिळाला। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।